श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र वाचता एकता पुनरावृत्ती चुकेल. किती सुंदर ओवी स्वामींनी सांगितले आहे. आपण स्वामी नामाचा जप केल्यानंतर असंख्य पाप हे नाहीसे होतात. ज्यावेळेस आपण स्वामींचं चरित्र हे वाचत असतो, एकाग्रचित्ते मनन करत असतो, त्यावेळेस आपल्याला जो पुढचा जन्म वारंवार मिळणार आहे तो जन्म होत नाही असं स्वामींनी सांगितलं आहे. किती स्वामींची अगाध लीला आहे. खरंच प्रत्येक ओवीतून काहीतरी घेण्यासारखं आहे. त्यामुळे आपण रोज स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचले पाहिजे. या ताईंच्या आयुष्यात जे काही घडलेलं आहे ते असंच काही घडलेलं आहे. ताईंनी फार काही सेवा केली नाही, पण जे काही झालं ते महाराजांची कृपा होती. कारण प्रत्येक भक्ताला स्वामी महाराज तारून नेतच असतात. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, सर्व भक्तांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे, संकटकाळी धावून येणारे, प्रत्येक भक्ताला सांगणारे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची ग्वाही देणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज अनुभव सांगताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आहे. डोळे खूप भरून आले आहे. माझ्यावरती स्वामींची किती कृपा आहे हे मला सांगायला फार आनंद होत आहे. स्वामी भक्तांनो, मी जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. मी माझे नाव नाही सांगू शकत कारण माझे प्रॉब्लेमच तसे होते. त्यामुळे मी फक्त जालना येथील आहे. स्वामी भक्तांनो, मी जवळपास 8वी ते 9वीला होती तेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. तेव्हा स्वामींनी माझा हात धरलेला होता. मी त्यांचा हात सोडून दिला, पण त्यांनी पुन्हा मला त्यांच्या हाताला पकडला आहे. स्वामी भक्तांनो, आम्ही 4 जणी बहिणी, आम्हाला भाऊ नाही. त्यामुळे खूप वाईट वाटायचं आणि मी सर्वात मोठी होती आणि त्यामुळे माझं लवकर लग्न करून देण्यात आलं. मी स्वामींच्या सेवेत सुरुवातीला कशी आली ते तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आमच्या गावामध्ये मठ वगैरे काही नव्हता, त्यावेळेस आमच्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आम्हाला तिथे मठामध्ये जावं लागायचं. मी त्यावेळेस 8वीला होती. त्यावेळेस काय झालं की गुरुचरित्राचं पारायण मठामध्ये बसणार होतं आणि माझी खूप इच्छा होती पारायणाला बसायची. मी आणि माझी मैत्रीण आम्ही 2घी जणी बसलो आणि त्यावेळेस एवढ्या लांब रोज नेणार आणणार कोण हाही खूप मोठा प्रश्न होता. त्यावेळेस पण काही कळत नव्हतं आणि असंच एक जी व्यक्ती होती तिने आम्हाला पहिल्या दिवशी सोडलं आणि त्याच व्यक्तीने आम्हाला 7 दिवस सोडलं आणि येताना आम्ही पायी येत असायचो आणि जाताना पण सकाळी लवकर वाचन व्हायचं. त्यामुळे जाण्यासाठी ती व्यक्ती रोज यायची, आम्हाला घेऊन जायची. ती कोण होती काय होती मला काहीच माहीत नाही. लहान होतो त्यावेळेस काही कळालं नाही, पण ती व्यक्ती गावातली होती आणि ते आम्हाला रोज यायचे आणि थांबायचे, आमच्यासाठी थांबायचे आणि ते आम्हाला घेऊन जायचे. त्यांचं तिकडं काय काम होतं काय होतं आम्ही तेही त्यांना विचारलं नाही, पण स्वामींनी त्यावेळेस पारायण करून घेतलं. आत्ता आठवतं की खरंच त्यावेळेस ते कोणी नव्हतं, ते दुसरं तिसरं स्वामीच आम्हाला घेऊन जात होते. कारण आमच्यापुढे खूप मोठा प्रश्न होता की ही सेवा तर करायची पण आपल्याला घेऊन कोण जाईल. स्वामींनीच आम्हाला सोडलं. आत्ता असं वाटतं की तेव्हा हे केलं, पण नंतर लग्न झाल्यानंतर पूर्णपणे विसर पडला. खूप म्हणजे खूप आयुष्यामध्ये दुःख अडचणी ह्या सुरू झालेल्या होत्या. माझ्या मिस्टरांचं आणि माझं जमत नसायचं. सासूबाई खूप त्रास द्यायच्या. त्यामुळे अक्षरशः मी काही दिवस माझ्या आईकडे राहिले. मला पहिली त्यावेळेस मुलगीही झाली. खूप वेळेस मी आईकडे राहिली आणि मग खूप भांडणं होत होती. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. त्यांनाही वाईट वाटायचं. बहिणींचे लग्न आता व्हायचे होते आणि मी इथे जर राहिली तर त्यांना कोणीही त्यांच्याशी लग्न करणार नाही असे प्रश्न माझ्या मनामध्ये यायचे. त्यावेळेस आपण काहीतरी करावं असं मला वाटलं. त्यावेळेस मी असंच यूट्यूबला बघता बघता की आपला शिवलीलामृतचा 11वा अध्याय जर 1 महिना वाचला तर सर्व काही व्यवस्थित होतं असं ते ऐकलं. त्यानंतर मग मी ठरवलं की आपण ते करायचं. मी रोज 11वा अध्याय वाचू लागली. त्यानंतर माझे मिस्टर मला घेण्यासाठी आले आणि मला घेऊन जाण्यासाठी आले. त्याच दरम्यानमध्ये मी जवळपास 6 महिने माझ्या आईकडे होती. 1 महिना शिवलीलामृताचं पारायण केलं. त्यानंतर
नंतर मी असेच मोबाईलवर बघून दुपारी काही काम नसायचं, मग बघून मला स्वामींची आठवण झाली. स्वामींचे व्हिडिओ समोर येऊ लागले आणि आपण आता स्वामींची सेवा करायला पाहिजे. आपण लहान होतो तेव्हा गुरुचरित्र पारायण केलं आणि आता आपण पूर्णपणे स्वामींना विसरून गेलो असं मला वाटलं. स्वामींनी मला पुन्हा एकदा आठवण करून दिली की तू माझी भक्त आहेस म्हणून. आता पुन्हा नव्याने स्वामींची सेवा सुरू झाली. स्वामींचे पारायण केले, तारक मंत्र रोज म्हणत होती, जपमाळही करत होती. या 6 महिन्यामध्ये जेवढ्या सेवा होतील तेवढ्या करत होती. आईकडे मी स्वामींचा फोटोही घेऊन आलेली होती. मग या 6 महिन्यानंतर माझे मिस्टर मला घेण्यासाठी आले. मिस्टर म्हटले की आता मी असं काही करणार नाही, चल म्हणे आपल्या घरी असं म्हटले आणि मग मी जाताना निघले. आईला खूप वाईट वाटायचं की माझ्या मुलीला काही झालं तर काय करायचं. आई खूप रडू लागली, यांनी जर मारहाण केली, काही केलं तर काय करायचं. त्यावेळेस मी काय केलं, जो स्वामींचा फोटो मी घरी आणलेला होता तो फोटो हातामध्ये घेतला. आईला म्हटलं, हे बघ, तू काळजी करू नको, माझं काहीच टेन्शन घेऊ नको, मी माझ्या भावाला माझ्यासोबत घेऊन चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती आता सर्व काही सोडून दे, रडू नको, तू आनंदी राहा, सर्वांना सुखात ठेव, असं मी आईला बोलली आणि मी तिथून गेली. त्यानंतर मी ठरवलं होतं की स्वामींना म्हटलं की यानंतर मी आईकडे कधी येणार नाही, माझ्यामुळे त्यांना फार त्रास होतो. आता जे काही असेल, जे काही दुःख जे असेल ते तुम्ही माझ्यासोबत आहात, मला शक्ती द्या आणि ते भोगण्याची मला ताकद द्या, असं स्वामींना म्हटले. गाडीवरती नामस्मरण चालूच होतं. मग घरी आले, महाराजांचा फोटो वगैरे ठेवला. त्यानंतर मला सेकंड प्रेग्नेन्सी राहिली. आता मला तर भाऊ नव्हता, आम्ही 4घी होतो. आता मुलगा व्हावा अशी खूप इच्छा होती मनामध्ये. स्वामींना म्हटलं की एवढ्या वेळेस मला मुलगा होऊ द्या, म्हटलं माझी एवढी इच्छा पूर्ण करा. 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र ह्या सेवा माझ्या सुरूच होत्या. 9 महिने पलटून गेले. त्यानंतर मला जेव्हा ॲडमिट केलं त्यावेळी डॉक्टर म्हटले की यांचं सेक्शन करावं लागेल, यांची नॉर्मल डिलिव्हरी ही होऊ शकत नाही. त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं की सेक्शन, पहिली तर माझी नॉर्मल डिलेवरी आहे आणि आता सेक्शन करायचं म्हणता. मी खूप घाबरली. महाराजांना अंतःकरणापासून हाक मारली, सारखी स्वामींचं नामस्मरण करत होती. त्यांनी पूर्णपणे तयारी केली. सेक्शनसाठी मला घेणार होते. इंजेक्शन वगैरे सर्व भरून ठेवले, टेबलवरती मला टाकले. पण जे भूल देणारे डॉक्टर होते ते डॉक्टर येत नव्हते. त्यांचं काय झालं होतं माहीत नव्हतं, पण ते डॉक्टरच येत नव्हते. त्यावेळेस अचानक मला खूप कळा सुरू झाल्या. ते डॉक्टर, त्यांनी पाऊल ठेवला, ते डॉक्टर आले आणि माझी डिलेवरी झाली, नॉर्मल डिलेवरी झाली. हे फक्त अशक्य होतं, ते शक्य स्वामींनी केलं होतं त्यांना, कारण मनापासून मी हाक मारली आणि स्वामी माझ्या मदतीला धावून आले. नॉर्मल डिलेवरी झाली आणि विशेष म्हणजे मला मुलगा झाला. माझी खूप मोठी इच्छा स्वामींनी पूर्ण केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी स्वामींच्या मठामध्ये पेढे वगैरेही वाटले, सर्व काही चालूच होतं. पण घरामध्ये जो वाद होता तो वाद चालूच होता. आमचे भांडणं थांबत नव्हते. खूप म्हणजे खूप टेन्शन होतं. सासूबाई खूप भांडायच्या, खूप टॉर्चर करायच्या, मिस्टरही भांडायचे. पण मी त्यानंतर खरंच माझ्या आईकडे कधीही गेली नाही. माझ्या आईला मी कधीच त्रास दिला नाही. त्यांना मी सांगायचे मी खूप खुश आहे, मला आता सर्वजण खूप जीव लावतात, माझं काही टेन्शन घेऊ नका. फोनवर असं बोलल्यानंतर त्यांनाही समाधान वाटायचं, ते व्यवस्थित राहायचे. पण माझं दुःख फक्त माझ्या स्वामींना माहीत होतं. जे काही होतं ते सर्व काही स्वामींपाशी मी व्यक्त करत होते. आता मी कुणालाही सांगायचं सोडून दिलं होतं. फक्त स्वामींना सांगायचे, जे काही मन मोकळं करायचं स्वामींपाशी करायचं आणि स्वामींकडेच खूप रडायचं. एवढंच माझं चालू होतं. सेवा जेवढी काही जमेन तेवढी करायची, नामस्मरण तर कंटिन्यू सुरूच होतं. असं करताना माझी मुलगी ही 6 वर्षाची होती. त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो, तिला प्रचंड ताप आला, इतका ताप आला की तिचा ताप उतरत नव्हता. आम्ही तिथे लोकल दवाखान्यामध्ये नेलं, त्यांनी औषध वगैरे दिलं. ते डॉक्टर म्हटले की व्हायरल असेल, तुम्ही 5 दिवस हे औषध द्या म्हणे. तर मग डॉक्टर असं म्हटल्यानंतर आम्ही 5 दिवस ते औषध दिले. औषध दिला की ताप उतरायचा आणि पुन्हा ताप यायचा, खूप प्रचंड ताप यायचा, अक्षरशः चटके बसायचे. 5 दिवस पलटून गेले तरी मुलीचा ताप काही राहत नव्हता. मग आम्ही जालन्याच्या मोठ्या हॉस्पिटलला तिला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हिला ताबडतोब ॲडमिट करावं लागेल, नाहीतर आम्ही हिची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण हिच्या मेंदूमध्ये ताप जाण्याची शक्यता आहे, हिच्या पांढऱ्या पेशी फार कमी झाल्या आहे आणि रक्तही फार कमी आहे. असं म्हटल्यानंतर फार टेन्शन आलं. आता काय होईल असं वाटलं. मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी आम्ही तिघंच तिथे हॉस्पिटलला होतो. लगेच ॲडमिट करून घेतलं. पैसेही फार आमच्याकडे नव्हते,
जे काही होतं ते आता आम्ही हे करत होतो. मी मिस्टरांना म्हटले, माझ्या हातामध्ये अंगठी होती, ही अंगठी घ्या, ही अंगठी मोडा आणि जे काही पैसे येतील त्यामध्ये आपलं हे होईल, हॉस्पिटलचा खर्च निघून जाईल असं म्हटले. मग मिस्टरांनी तसंच केलं. अंगठी घेतली, अंगठी मोडली आणि पैसे घेऊन आले. त्यानंतर मुलीला सलाईन वगैरे सुरू झालं, ट्रीटमेंट सुरू झाली. तिच्या चेहऱ्याकडे बघून फार वाईट वाटायचं, कारण ती खूप सुकून गेली होती. आणि मग मला असं वाटलं की काय करावं. महाराजांचा जप चालूच होता. स्वामी काही करून मदतीला या आणि हिला याच्यातून लवकरात लवकर बाहेर काढा असं मी स्वामींना म्हणत होती. आणि तिथे गजानन महाराजांची फार सुंदर मूर्ती होती. मी तिथे त्यांच्या पुढे गेली, त्यांना म्हटली, तुम्हीच माझे स्वामी आहात, तुम्हीच सर्व काही आहात, तुमच्यामध्येच सर्व काही आहे. मी तुम्हाला स्वामी म्हणूनच बघत आहे. स्वामी, काहीही करा, कसंही करा, कुणाच्याही रूपात या, फक्त हिला बरं करा आणि लवकरात लवकर आम्हाला इथून घेऊन जा, कारण तुम्हाला सर्व काही परिस्थिती माहीत आहे. असं खूप अंतःकरणापासून स्वामींना विनंती केली. नामस्मरण सुरूच होतं. त्यानंतर काय झालं की माझे मिस्टर हे दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मेडिसिन लिहून दिली होती, तर मेडिसिन घेण्यासाठी खाली याच्यामध्ये गेले, मेडिकलमध्ये गेले. तर ते म्हटले की तुमच्या मुलीचं नाव हे जान्हवी आहे का? तर माझे मिस्टर म्हटले हो. तर त्यांनी सांगितलं ना की मी मेडिसिन घेण्यासाठी आलो. आता चिठ्ठी असते आणि पेशंटचं नाव असतं तिथे. डॉक्टरांची जे ॲडमिट आहे ते सर्व पेशंट मेडिकलवाल्यांना माहीत असतात. मग त्यांनी सांगितलं की अहो तुमचे हे आले होते म्हणे, मेहुणे काल येऊन गेले म्हणे. तर म्हणे मला ते माझे मिस्टर म्हटले मला तर मेहुणा नाही, आणि मग वरती का बरं भेटायला आले नाही? तर ते म्हणे की आम्ही जान्हवीचा ती माझी भाची आहे आणि मी आलो आहे म्हणे इथे, तिच्यासाठी आलो आहे आणि मी इथेच राहतो म्हणे, इथे जवळच आसपास राहतो असं त्यांनी सांगितलं म्हणे. तर मग मलाही माझे मिस्टर गोंधळून गेले. त्यांनाही काही कळलं नाही. त्यांना वाटलं की हिचा कोणी एखादा भाऊबीव असेल, हिना केलेला असेल इथे जालन्यामध्ये, तर काही सांगता येत नाही असं त्यांना वाटलं. म्हणून ते मग औषध घेऊन वरती आले आणि ते वरती आले आणि मला म्हटले, अगं तुझं इथं कोणी भाऊ आहे का? तर मी म्हटलं नाही, मला तर भाऊ नाही आणि जे चुलत भाऊ आहे ते तर येण्यासारखे नाही आणि इथे मी कोणाला भाऊ वगैरे काही केलं नाही, तुम्ही असं का बरं म्हणता? तर म्हणे ते मेडिकल वाला म्हणत होता की मी जान्हवीला भेटायला आलो आणि ती माझी भाची आहे असे एक आले होते म्हणे एक व्यक्ती इथे, ते असे सांगत होते म्हणे, आणि मी इथेच राहतो म्हणे आणि मी सर्वांकडे लक्ष देतो असं ते म्हणत होते. तर मला काहीच कळालं नाही. तर मी म्हटलं, अहो ते दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी होते म्हटलं, स्वामी आले होते. आणि खरंच स्वामी भक्तांनो, दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीचा ताप वगैरे सर्व काही व्यवस्थित झालं. सर्व रिपोर्ट त्या दिवशी नॉर्मल आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला घरी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मला क्लिक झालं की खरंच स्वामी आले होते आणि स्वामीच ते होते. कारण ज्यावेळेस मी आईच्या घरून निघली होती त्यावेळेस मी म्हटली होती ना की हे माझं हे आहे, माझे भाऊ आहे, मी माझ्या भावाला घेऊन माझ्यासोबत चालली आहे. आणि त्यांनी पुन्हा प्रचिती दिली की ही तर माझी भाची आहे म्हणून. मग कळालं की स्वामी प्रत्येक क्षणाला माझ्या जवळ असतात. मी फार सेवा करत नाही, फार मोठी सेवेकरी नाही, पण जे काही करतं ते स्वामीपर्यंत पोचतं. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते. मी स्वामींपुढे जाऊन खूप रडली, त्यांची मूर्ती घेतली, फोटो घेतला आणि त्यांच्या गळ्यात पडून खूप रडली. तुम्हीच माझे मायबाप सर्व काही आहात असं मी म्हटले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यातील दुःख काही कमी होतच नव्हतं. खूप दुःख होतं मला, कारण माझे मिस्टर माझ्याशी कधी चांगलं वागायचे तर कधी प्रचंड त्रास द्यायचे, अक्षरशः मारहाण देखील करत होते. खूप म्हणजे खूप त्रास होता. तो त्रास माझा काही केल्या कमी होत नव्हता. मी स्वामींकडे खूप प्रश्न विचारायचे की माझ्याच आयुष्यामध्ये का असं, माझ्याचसोबत का बरं, करा ना हे कमी. पण त्यावेळेस स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये माझ्यापुढे सांगायचे, कुणाच्या तरी मुखामधून, ते तुझं प्रारब्ध आहे, ते तुझे भोग आहे मागच्या जन्मीचे, तुझं लग्न त्याच्यासोबत झालं, मग जे मागच्या जन्मी तुमचं राहिलेलं जे काही कर्म होतं ते आता ह्या जन्मी फेडायचं आहे, ते तुझंच कर्म आहे, त्यामुळे तुला ते फेडणं भागच आहे, कारण भोगल्याशिवाय संपत नाही. असं व्हिडिओच्या माध्यमातून, कुणाच्या माध्यमातून स्वामी मला सांगायचे. त्यावेळेस थोडासा आधार वाटायचा आणि पुन्हा नव्याने सेवा करायला सुरुवात करायची. असंच स्वामी भक्तांनो करता करता काय झालं, एक दिवस रात्री 12 वाजता मी फुल झोपेमध्ये होते, फुल झोपेत रात्री, आणि आम्ही लाईट बंद करून झोपत असतो. फुल झोपेत होते आणि 12 वाजता मला अचानक जाग आली. जाग आल्यानंतर काय झालं की मी आता म्हटलं वॉशरूमसाठी जावं म्हणून उठली आणि आमच्या घराच्या बाहेर
टॉयलेट आहे, त्या टॉयलेटमध्ये मी जाण्यासाठी निघले. घराचा दरवाजा उघडल्यानंतर आता माणूस रात्री झोपेमध्येच असतं, फार काही असं जागसुद्धा नसतं, झोपेमध्येच चालत असतं. आणि त्यानंतर मी चालली होती आणि माझा पाय पडणार, तर त्यावेळेस मला असं उंदीर कसा ओरडतो तसा ओरडण्याचा खूप मोठा आवाज झाला, उंदीर ओरडून पळाल्यासारखा. मग मी जागी झाले की काहीतरी इथे आहे म्हणून मी काय केलं, लाईट चालू केला तर मी जे दृश्य बघितलं ते बघून माझं थरथर काप झाला. माझ्या तोंडातून मला आवाज निघत नव्हता, इतकं भयानक ते दृश्य मी बघितलं. कारण खूप भयानक मोठा साप तिथे होता आणि त्या सापाशी झुंज देत एक हे होता, जो मुंगूस असतो तो त्या सापाशी झुंज देत होता. त्याला तो घरामध्ये येऊ देत नव्हता. त्यांचे खूप जोरात भांडणं त्यावेळेस सुरू होते आणि मी जर तिथे पाय ठेवला असता तर मला नक्की त्या सापाने चावा घेतला असता, हे निश्चित खरं आहे. आणि त्यावेळेस मला स्वामींची आठवण झाली आणि मग मी हे केलं ना, बल्ब चालू, आणि तो उंदीर नव्हता तर स्वामींनी मला आवाज दिला. असं मला जाणवलं की स्वामींनी त्यांच्या रूपामध्ये येऊन मला आवाज दिला, मला जागं केलं. त्यानंतर मी घरच्यांना सर्वांना उठवल्यानंतर त्या मुंगसाने त्या सापाला लांब नेलं, आमच्या घरामध्ये येऊ दिलं नाही. नंतर कळालं की तो मुंगसाच्या रूपामध्ये स्वामी महाराज आले आणि आमचं संरक्षण केलं. त्या दिवशी तो साप जर घरामध्ये आला असता तर प्रचंड भयानक आमच्या घरामध्ये घडलं असतं. कारण त्या हॉलमध्येच माझे सासू सासरेही झोपतात, माझी मुलगीही तिथेच झोपते, आणि जर माझा पाय पडला असता तर काय झालं असतं या इमेजिनच मी करू शकत नाही. खूप मोठ्या संकटातून त्या दिवशी स्वामींनी वाचवलं. भलं स्वामी माझं काही ऐकत नसतील, मी जे त्यांना मागते ते मला देत नसतील, पण प्रत्येक संकटामध्ये ते मला साथ देतात. त्यावेळेस मला खूप बरं वाटतं की नाही बाबा, स्वामी आहेत आपल्यासोबत, माझ्यासोबत आहेत, माझा आधारस्तंभ माझ्यासोबत आहे असं वाटतं. त्यामुळे मी संकटाला आता घाबरतच नाही. मी माझ्या मिस्टरांचं व्यवस्थित होण्यासाठी, त्यांचा स्वभाव व्यवस्थित होण्यासाठी खूप प्रयत्न करते, खूप सेवा करते. पण महाराज म्हणतात ना की जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत होत नाही असं म्हणतात. आता मी योग्य वेळेची वाट बघत आहे आणि मला नक्की माहीत आहे स्वामींवरती प्रचंड विश्वास आहे. त्या विश्वासावरती मी सांगते की माझे मिस्टर एक दिवस नक्की बदलणार आणि ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये येणार, तेही स्वामींची सेवा करणार. हा माझा दृढ विश्वास स्वामींवरती आहे. स्वामी भक्तांनो, असे आयुष्यात खूप स्वामींचे छोटे मोठे अनुभव आहेत. असाच एक अनुभव तुम्हाला मी सांगते की काय झालं, एक दिवस असंच आम्ही बाहेर बसलेलो होतो आणि एक आजोबा, म्हणजे माझं त्यावेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान हे सुरू होतं. मी 11 वेळेस रोज तारक मंत्र बोलत होती आणि बसले असताना एक आजोबा आले. माझी सासूबाईही माझ्यासोबत होत्या आणि आम्ही दोघेही बसलेलो होतो आणि एक आजोबा आले आणि त्यांनी काय केलं की जे चाफ्याचं फूल असतं ते चाफ्याचं फूल माझ्या हातावरती दिलं आणि हसले. मला काहीच कळत नव्हतं. आता आमच्या घरी फेरीसाठी खूप जण येतात, म्हटलं असेल कोणीही आलं असेल, आणि तो वार होता स्वामी भक्तांनो गुरुवारचा. पण माझ्या ते लक्षातच आलं नाही की काय. मग मी म्हटलं त्यांना, आजोबा थांबा, म्हटलं मी राजगिऱ्याचा लाडू होता घरामध्ये, तो लाडू त्यांना द्यावा असं वाटलं. त्यांना विचारलं जेवण करायचं की काय, तर ते नाही म्हटले. त्यांनी चाफेचं फूल दिलं. मी लाडू आणण्यासाठी घरात गेले, तोपर्यंत तर ते निघूनही गेले. सासूबाईंना विचारलं ते बाबा कुठे गेले, तर ते म्हणे ते निघून गेले म्हणे. त्यावेळेस खूप वाईट वाटलं आणि ते चाफ्याचं फूल स्वामी भक्तांनो 2 दिवस आहे तसंच होतं, ते सुकलंच नाही, आहे तसंच होतं. त्याच्यावरून कळालं की ते स्वामींनी मला दिलं होतं. खूप म्हणजे खूप स्वामींचे असे प्रचंड छोटे मोठे माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत असे स्वामींचे अनुभव आलेले आहेत. स्वामी भक्तांनो असे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.